हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना यांच्या वतीने येणाऱ्या 20 मे 2026 रोजी देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक देण्यात आली आहे. या संपामध्ये सोलापूर शहर जिल्ह्यातीलही औषध विक्रेते म्हणजेच मेडिकल स्टोअर्सवाले सहभाग नोंदविणार आहेत. त्यामुळे 20 मेला संपूर्ण जिल्ह्यातील मेडिकल स्टोअर्स बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. औषध विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राज्य संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केला आहे. ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर DPCO 2013 नुसार औषधांवरील नफा मर्यादित असताना मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या 20 ते 40% डिस्काउंट देत असल्यामुळे देशातील सुमारे 12.5 लाख औषध विक्रेत्यांचा व्यवसाय धोक्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. संघटनेने DPCO मधील नियंत्रित नफ्याची तरतूद रद्द करावी, तसेच औषध विक्रेत्यांना ब्रँड सबस्टिट्यूट औषधे देण्याचा अधिकार द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांना अनेक निवेदने देऊनही दखल घेतली नसल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. त्यामुळे बंदचे आंदोलन करण्यात येत असून महाराष्ट्रात हा बंद 100% यशस्वी होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. सोलापूरच्या पत्रकार परिषदेत माहिती देताना अध्यक्ष व्यंकटेश पुजारी यांनी काय माहिती दिली आहे पाहूयात. औषध लिहिण्याचा अधिकार डॉक्टरांना आहे आणि खाण्याचा अधिकार पेशंटला आहे. जर पेशंटच्या हातात विदाउट प्रिस्क्रिप्शन जर औषधे भेटत गेले नाही चालणार. आपला अध्यक्ष साहेबांनी म्हटल्यासारखं 1940 अन्न औषध ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये असं लिहिलं गेलेलं आहे, फिजिकल प्रिस्क्रिप्शन योग्य डॉक्टरांचा, योग्य औषधे योग्य पेशंटला रजिस्टर्ड फार्मसिस्टद्वारे औषधे विकली पाहिजे आणि ते समुपदेशन करून विकले पाहिजे. हे प्रस्थापित प्रणाली गेल्या 75 वर्षापासून चालत आलेली आहे आणि ह्याला बगल देण्याचं काम 28 ऑगस्ट 2018 रोजी एक नोटिफिकेशन केलं गेलं. त्याचा सगळा GR नंबर आहे 817 तुम्हाला दिलेले आहे. त्या GR मध्ये काय म्हटलं गेलं, नवीन डिजिटल प्रिस्क्रिप्शन ऍक्सेप्ट करू शकतो. कुठलाही माणूस कुठेही चिठ्ठी ऑनलाईन अपलोड केला तर फिजिकल प्रिस्क्रिप्शनची गरज नाही. हे कायद्यामध्ये विसंगती आला. मूळ कायदा सांगतो प्रिस्क्रिप्शन फिजिकली पाहिजे. का पाहिजे? 10 गोळ्या लिहिलं असेल, झोपेची गोळी 10 गोळी लिहिलं असेल तर फार्मासिस्ट काय करतो, चिठ्ठ्या देतो, पाठीमागे शिक्का मारतो, सप्लाइड बाय अमुक अमुक या तारखेला सप्लाइड केला आणि त्याचा पुनर्खरेदी होत नाही. पण डिजिटल असल्यामुळं AIच्या मोडामधून एखादं प्रिस्क्रिप्शन जनरेट होऊ शकतो. कुठल्याही चिठ्ठी, काश्मीरची चिठ्ठी सोलापुरात येऊ शकतो, त्याला द्यायचं का? प्रगत देशामध्ये संपूर्ण देशाचा नॅशनल डॉक्टर डिरेक्टरी आहे. एका क्लिकवरती अमुक अमुक डॉक्टरचं क्वालिफिकेशन, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर, त्याचा पत्ता, त्याचा सिग्नेचर, सर्व काही गोष्टी त्याच्यामध्ये दिसतात. भारतामध्ये असं मूळ कुठलाही ढाचा नाही आहे. 20 मे 2026 रोजी बुधवार रोजी ऑल इंडिया केमिस्ट बंद आहे. आमच्या प्रमुख मागण्या आहेत, ऑनलाईन औषध विक्री बंद करावा आणि कॉर्पोरेटद्वारे अव्यावसायिक डिस्काउंट बंद करा आणि बनावट औषधापासून देशाला वाचवा. या 3 प्रमुख मागण्यासाठी आम्ही हा देशव्यापी 20 मे रोजी पूर्ण देशव्यापी केमिस्ट बंद राहणार आहे. आणि याचं थोडंसं विस्तृतपणे सांगतो की प्रमुख मुद्दे काय. ई फार्मसीद्वारे या नवीन प्लॅटफॉर्मद्वारे 2018 पासून औषधं विक्री होत आहे. या औषध विक्री आपला जो कायदा आहे 1945चा ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट, या कायद्याचं त्याला उल्लंघन होतं. या कायद्यामध्ये प्रत्यक्षात सांगितलेलं आहे की फार्मसिस्टचे प्रत्यक्ष प्रिस्क्रिप्शन बघून फार्मसीद्वारे ते औषधं रुग्णाला दिलं पाहिजे. या ई फार्मसीद्वारे कुठेही पेशंटचं, रुग्णाचं किंवा फार्मसीचं कुठेही कॉन्टॅक्ट होत नाही आहे. हे टोटली इनविजिबल मोडमध्ये आहे. याच्यामध्ये मग या गोष्टींचा शिरकावामध्ये तुम्हाला बनावट औषध येऊ शकतात किंवा तुम्हाला प्रिस्क्रिप्शन बनावटी होऊ शकतात
हॅबिट फॉर्मिंग किंवा नशेची औषधं हे सर्रासपणे मिळू शकतात. याला कुठल्याही यंत्रणा याच्यावर कंट्रोल करणारी नाही आहे. कारण कसं ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1945 नुसार आम्ही जे मेडिकलवाले बिझनेस करतो त्याच्यामध्ये कसं असतं, आमच्यावर एक प्रशासन आहे. प्रशासन आमचं वेळोवेळी आमचं इन्स्पेक्शन करतं. आम्ही काही चुकत असेल तर आम्हाला निलंबन आहे, कायमचं सस्पेन्शन आहे, टर्मिनेशन आहे. कुठेतरी या गोष्टीला एक युनिफॉर्मिटी आहे. 1945 पासून आज या जगाने पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने औषध व्यवस्था आम्ही चांगल्या पद्धतीने सांभाळत असताना ई फार्मसी नवीन पद्धत कशासाठी आणि आपली जी सरकारी यंत्रणा आहे ती पूर्णपणे ई फार्मसीसाठी सक्षम नाही आहे. याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं याला कुठेही म्हणजे कंट्रोलिंग नाही आहे, विदाउट कंट्रोलिंग आहे. फक्त पेशंटला म्हणजे घरबसलं औषध मिळतं, याच्या पलीकडे कुठल्याही सोयी नाही. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.